महत्त्वाची बातमी, अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका पार पडल्या। बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बारामतीवरून चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली, विधानसभेसाठी रणनीती ठरली असल्याची प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे। तर पुण्यात अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका पार पडल्या। रात्री 10:30 ते 1 वाजेपर्यंत पहिली बैठक मुंडे, रामराजे निंबाळकर, शिवाजीराव गर्जे या बैठकीस उपस्थित होते। तर नवाब मलिक देखील बैठकीत उपस्थित होते। मलिक अजित पवार गटातच असल्याचं त्यामुळे स्पष्ट होत आहे। दुसरी बैठक रात्री 1:30 वाजता झाली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते। बारामतीच्या जागेवर बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर बारामतीत अजितदादाच पक्षाचे उमेदवार अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली, विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरली अशी प्रतिक्रिया यानंतर सुनील तटकरे यांनी दिली आहे। या मुद्द्यांवरती चर्चा झाली सर? होय, म्हणजे विधान परिषदेची निवडणूक, त्याचबरोबर जागा किती मागायच्या, नाही या सगळ्या नाही, इतर सगळे विषय होते आमच्या संघटनात्मक बाबतीमध्ये, त्या संदर्भातली चर्चा होती। सर बारामतीच्या संदर्भात काय चर्चा झाली? नाही, बारामतीचा काय विषय। तर संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली, विधानसभेसाठी रणनीती ठरली असल्याची प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे। अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका पार पडलेल्या आहेत। तर बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे।